नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वैज्ञानिक प्रयोगामध्ये मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण एक नवीन प्रयोग या ठिकाणी घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक समजा एक डबा आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि पाणी टाकण्यासाठी एक या ठिकाणी भांडं आहे। ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये काय जादू घडते ते बघूया। कारण मित्रांनो, कुठलीही गोष्ट जर घडत असेल आणि आपल्याला जर त्याच्या मागचं विज्ञान माहिती नसेल तर आपण सरळ सरळ म्हणतो की ती जादू आहे। पण जेव्हा आपल्याला त्याच्या मागचं विज्ञान कळतं त्यावेळेस आपण असं म्हणू किंवा त्यावेळेस आपण म्हणायला लागतो ना याच्यामध्ये काहीतरी विज्ञान आहे। म्हणजे विज्ञान समजण्यासाठी पहिले जादू माहीत असणं थोडीशी गरजेची आहे। तर बघूया काय जादू आहे पहिले। तर बघा, मी काय करतो, पहिले यामध्ये पाणी ओततो। बघा या ठिकाणी मी पाणी ओतलंय। त्यानंतर बघा, याला जे झाकण आहे याला मी छिद्र पाडले आहेत आणि बघा आता जादू बघा। तर पहा, समजा मी जर याला स्टार्ट म्हटलं तर पाणी चालायला सुरुवात होईल। स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप। तर बघा, अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये अर्थात किंवा म्हणजे माझ्या इशाऱ्यावरती हे पाणी चालेल। मी जसं स्टार्ट म्हणाल तसं ते सुरू होईल आणि जसं त्याला स्टॉप म्हणाल त्या पद्धतीनं ते स्टॉप होईल। बघा, तर आता याच्या मागचं आपण थोडंसं विज्ञान समजून घेऊया की हे कसं होतं। तर बघा मित्रांनो, काय केलेलं आहे, याला तर मी छिद्र पाडलेलेच आहेत आणि इथे एक माझ्या बोटाच्या खाली एक छिद्र आहे बघा। इथे या ठिकाणी एक छिद्र पाडलेलं आहे, इथे एक छिद्र पाडलेलं आहे। मग मी ज्यावेळेस काय करतो, आता हा जो कन्सेप्ट हा सरळ सरळ एअर प्रेशरचा कन्सेप्ट आहे, एअर प्रेशरचा आहे। बघा आता समजा या ठिकाणी बघा, ज्यावेळेस मी काय करतो, आता इथलं जे बोट आहे थोडंसं वरती घेतोय बघा, असं घेतो त्यावेळेस पाणी स्टार्ट होतं। बोट याच्यावरती ठेवतो त्यावेळेस पाणी स्टॉप होतं। काय होत असेल बरं? तर बघा, आता ज्यावेळेस मी बोट इथलं काढतो त्यावेळेस हवा आतमध्ये प्रवेश करते आणि बाहेरच्या हवेचं प्रेशर जास्त होतं आणि त्यामुळे ते पाणी सहज खाली येतं। वास्तविक याला छिद्र आहेत, पण छिद्र असून सुद्धा त्या ठिकाणी ते खाली येत नाही, कारण एअरचं प्रेशर आहे। एअरचं प्रेशर जर असेल तरच ते खाली येईल आणि प्रेशर नसेल तर ते खाली येणार नाही। बघा परत पहा, मी थोडंसं बोट उचलतो आणि स्टॉप। म्हणजे बघा, आपल्या इशाऱ्यावरती आपण आपल्याला जितका वेळ त्याला घ्यायचा आहे तितका वेळ आपण त्याला घेऊ शकतो। परत स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप। तर अशा पद्धतीने जोपर्यंत पाणी पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत आपण याचं सुरू ठेवू। आता थोडंसं जर समजा मी बोट ढिल्लं सोडलं किंवा थोडीशी जर हवा जायला जागा असली तर पाणी परत खाली पडायला सुरुवात होते। जोपर्यंत त्या ठिकाणी बाहेरचा हवा त्याच्यामध्ये घुसणार नाही किंवा जाणार नाही तोपर्यंत ते पाणी खाली पडणार नाही। तर पहा, हा कन्सेप्ट आहे एअर प्रेशरचा। हवेचं जे प्रेशर आहे ते आतमध्ये शिरून जर जास्त झालं तर ते पाणी खाली येतं आणि प्रेशरच नसेल हवेचं तर ते खाली येण्याचा काही प्रश्नच येत नाही। परत बघा झालं। आता पूर्ण पाणी मी काढून घेतो, याच्यामधलं पूर्ण पाणी त्या ठिकाणी काढून घेतो। तर अशा पद्धतीचा हा एक्सपेरिमेंट होता एअर प्रेशरचा। परत लक्षात घ्या, प्रेशर म्हणजे हवा जर आतमध्ये शिरली आणि प्रेशर जर जास्त झालं तरच ते पाणी खाली येईल, अन्यथा खाली येणार नाही। तर अशा पद्धतीने एक छोटासा एक्सपेरिमेंट होता एअर प्रेशरचा। हे बघा, तुम्ही याला घरीसुद्धा करू शकता। काय करायचं बघा, असा एक काय कुठलाही समजा डबा असेल, कुठे बॉटल असेल, काय जे असेल ते, त्याच्या जे वरचं झाकण आहे त्याला छिद्र पाडून घ्यायचे सुरुवातीला आणि नंतर एक छिद्र या ठिकाणी पाडायचं, या ठिकाणी, जेणेकरून आपल्याला त्याला असा अंगठा तिथे धरता येईल आणि सुरुवातीला तो अंगठा दाखवायचा नाही आणि याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि जसं आपण त्याला अंगठा वरती करूया तो तेव्हा त्यामध्ये एअर जाईल आणि एअर गेल्याच्या नंतर ते पाणी खाली व्हायला सुरुवात होईल। तर असा एक कन्सेप्ट होता मित्रांनो एअर प्रेशरचा। तर या ठिकाणी आपण थांबतोय। धन्यवाद।